नमस्कार, ॲस्ट्रो सुछंदा चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत कुंभविवाह संदर्भात माहिती। तज्ञ पंडितांकडून कोणाला सजेस्ट केला जातो हा विवाह? तर ज्या मुलीचे वय 28, 32, 34 झाल्यानंतरही त्या मुलीला लग्नाची इच्छाच होत नसेल, तसेच तिच्या कुंडलीतील विवाह स्थानासंबंधातील दोष जेव्हा तज्ञ ज्योतिष किंवा ब्राह्मण यांच्या लक्षात येतात व पहिला विवाह या ग्रहदोषामुळे तुटण्याची शक्यता असते, तसेच कुंडलीमध्ये वैधव्य योग असतो किंवा पतीचे सुखच न मिळण्याचा योग जेव्हा कुंडलीमध्ये असतो, तेव्हा अशा प्रकारच्या विवाहाचा सल्ला मुलीला दिला जातो। कुंभ विवाहालाच विष्णू विवाह, शालिग्राम विवाह असेही म्हणतात। मांगलिक मुलींनाही या विवाहाचा सल्ला दिला जातो। ज्या मुलीच्या कुंडलीमध्ये पहिला विवाह तुटण्याचा योग असतो त्या मुलीला या योगाचे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी हा विवाह त्या मुलीने नक्की करावा। त्यामुळे जेव्हा ती दुसरा विवाह करेल तेव्हा तिला पतीचे सुख, मुलांचे सुख नक्की मिळते। दुसऱ्या विवाहाच्या वेळी मुलीचे आणि मुलाच्या कुंडलीचे गुणमिलन व ग्रहमिलन नक्की करावे। पहिला विवाह कुंभ म्हणजेच घटाशी केला जातो। घटामध्ये भगवान विष्णूंची प्रतिमा स्थापन केली जाते व मुलीच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या दोषांची व कष्टांपासून मुक्ती मिळण्यासाठी भगवान विष्णूंना मुलीचे कन्यादान केले जाते। हा विवाह कधीही घरात करू नये, तर घरापासून दूर शिवमंदिर आणि ज्या ठिकाणी पवित्र नदी आहे तसेच पिंपळाचे झाड असेल अशा ठिकाणी कर्मकांडी ब्राह्मणांकडूनच हा विवाह करावा। विवाहाचा मुहूर्त काढून घ्यावा। हा विवाहाच्या मुहूर्तावरच केला जातो। या विवाहात सर्व विधी अगदी सप्तपदीपर्यंत केल्या जातात। गणपती पूजन, कुलदेवता पूजन, नांदी श्राद्ध, नवग्रहांचे पूजन तसेच 5 प्रकारचे होम केले जातात व मुलीने स्वतः भगवान श्री विष्णूंना हार वगैरे घातल्यानंतर स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घालायचे असते। कर्मकांडी ब्राह्मण पूर्ण माहितीने हा विवाह करवून घेतो आणि सर्व विधी पार पाडल्यानंतर नातेवाईकांकडून तो घट पवित्र नदीमध्ये फोडला जातो व पहिले लग्न तुटले असे समजले जाते। नंतर मुलीला अभिषेक केला जातो व तिच्या अंगावरचे सगळे कपडे दान केले जातात। त्यानंतर दुसरे वस्त्र परिधान केल्यानंतरच मुलगी तिच्या स्वतःच्या घरी जाऊ शकते व 4-5 महिन्यातच तिला दुसऱ्या लग्नाचे शुभ संकेत मिळण्यास सुरुवात होते। इथे दुसऱ्या लग्नाच्या वेळी लक्षात ठेवण्याची महत्त्वाची बाब येते ती कुंडली जुळवण्याची। कुंडली जुळवल्याशिवाय दुसऱ्या विवाहाचा विचार करू नये। हा विवाह दुसरा विवाह जुळण्याच्या आधीच झाला पाहिजे। कुंभविवाह हा दुसरा विवाह होण्याच्या आधीच झाला पाहिजे। कधी कधी साखरपुडा झाल्यानंतर काही लोक लग्नाच्या आधी हा विवाह करतात, तर हे एकदम चुकीचे आहे। म्हणजेच पहिला विवाह तुटल्यानंतरच साखरपुडा वगैरे सर्व विधी करावेत। अशाच प्रकारे कुंडलीतील विवाह संदर्भातील ग्रहदोषांसाठी तसेच कुंडलीतील जर कुंडली मांगलिक असेल मुलाची एखाद्या, तर त्यांनाही अर्कविवाह करण्याचा सल्ला दिला जातो। 400 वर्षापूर्वी कर्मकांडी ब्राह्मणांना अतिशय उपयुक्त ठरणारा धर्मसिंधू हा ग्रंथ ऋषीमुनींनी लिहिलेला आहे। या ग्रंथामध्येच विवाह विषयक जे ग्रहदोष निवारण करण्यासाठी मुलींना कुंभविवाहाचा सल्ला दिलेला आहे आणि मुलांना अर्कविवाह करण्याचा उपाय सांगितलेला आहे। आणि या विवाहांचा लाखो करोडो मुलामुलींना याचा चांगला अनुभव आलेला आहे। तर आपल्या कुटुंबात जर कोणाला विवाह विषयक ग्रहदोषांचे निवारण होत नसेल तर जाणकार व्यक्तींकडून नक्की कुंडली विश्लेषण करून त्या संबंधित उपाय नक्की करावे। ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।